कसं काय हालचाल भावांनो, सर्वांना जय श्रीराम आणि जय शिवराय. तर आज आपण चाललो आहे मिनी वृंदावन बघायला, जो की आपल्या मुंबईमधल्या फोर्टच्या जांभळी मैदानामध्ये उघडलेला आहे. तर मी ऐकलेलं आहे की तिथे जे वृंदावनला जेवढी मंदिरं आहेत श्रीकृष्णाचे, त्याचं सर्वांचं तिथे डेकोरेशन केलेलं आहे. तर जाऊया आपण आणि पाहूया तिथे काय काय बघायला भेटते आपल्याला. आणि जर तुम्ही मुंबईमध्ये राहणार आहे स्पेशल, तर जर 2 फेब्रुवारीच्या पहिला हा व्हिडिओ पाहत आहे, तर मी सजेस्ट करेल की लवकरात लवकर जाऊन या. कारण हे 2 फेब्रुवारीपर्यंतच आहे. परत-परत हा चान्स भेटणार नाही. स्पेशली जे भगवान कृष्णाला खूप जास्त मानतात, ज्यांची वृंदावन जाण्याची फार इच्छा आहे, पण त्यांना काही रिझनमुळे जाता येत नाहीये. तर मी सुद्धा चाललोय आणि नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहे केदार. तर चला, बिना काही वेळ घालवता आपण भगवान कृष्णाला प्रणाम करून या व्हिडिओला सुरू करूया. राधे राधे. तर भावांनो, आपल्याला भेटलेला आहे केदार. तर केदार पण आपल्यासोबत जातोय तिथे. तर पाहूया आपण काय काय भेटणार आपल्याला. काय वाटते केदार, काय काय बघायला भेटू शकते आपल्याला? काय माहिती नाही, बघूया तिथे जाऊन काय विषय काय विषय काय नाही, तर चला बघूया डायरेक्ट. तर भावांनो, आता आम्ही आलो सीएसटीला. आता बस स्टॉपला उतरलोय आम्ही आणि आता चाललोय पुढे मैदानात. जाऊन पाहूया काय काय बघायला भेटते ते आपल्याला. केदार आपल्यासोबत आहे नेहमी सारखाच. केदारचा पण मस्त मस्त व्लॉग येणार आहे आणि रील पण तो टाकणार आहे इंस्टावरती. ती पण नक्की बघा आणि केदारला पण फॉलो नक्की करा इंस्टाग्रामवरती, केदार कुलाबा ब्लॉग्स. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतोय मी. चला जाऊया पुढे. तर भावानो, फायनली आपण गेट समोर पोहोचलेलो आहेत. आता आतमध्ये जाऊन बघूया काय काय बघायला भेटते ते. चला. सिग्नल से क्या से बोल जाऊ तर तर भावानो, आम्ही आतमध्ये एंटर केलंय. तर जाऊया आणि बघूया काय काय बघायला भेटते पुढे. ईशानचा पण ब्लॉग चालू हो, केदारचा पण ब्लॉग चालू आहे. सपोर्ट सपोर्ट करा. दोघांना आम्हाला सपोर्ट नक्की करा. तर चला जाऊन बघूया काय काय बघायला भेटते.
भावांनो, आम्ही हा पूर्ण व्हिडिओ काढलेला आहे. तर आता तर थोडा रिकामी वाटत होता आतमध्ये, कारण जास्त लोक नव्हती. तर संध्याकाळी जर तुम्ही येणार, संध्याकाळचा फुल भरलेला असणार आहे इथे. आणि संध्याकाळी प्रवचन पण आहे जिथे जे महाराज आलेले आहेत त्यांचे. तर मीच तर तुम्हाला सजेस्ट केले संध्याकाळी या, संध्याकाळी थोडा भरलेला सुद्धा असते. आणि आता आम्ही दुपारी नाश्त्यासाठी गेलो, पण ते ओपन नव्हता, दुपारचा टाईम होता आणि जेवण बनवायचं चालू होतं. आणि समोरच जर तुम्हाला प्रवचन ऐकायला आतमध्ये जायचं असेल तर तिथे पास असणं सुद्धा गरजेचं आहे. तर गेटच्या समोरच तुम्हाला तिकडे एक काउंटरसुद्धा आहे, तर तिकडनं तुम्ही पास घेऊन आतमध्ये जाऊ शकता. तर चला, आता मी आणि केदार तर निघतोय. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब कमेंट करा. कमेंट करा सबस्क्राईब तर आहेच आपले आहेच. सपोर्ट करतात. आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्णा, राधे राधे नक्की लिहा. तर चला, आता आम्ही तुम्हाला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता नेक्स्ट ब्लॉगसुद्धा येणार आहे आपला खंडोबाच्या पालखीचा. काय केदार पण टाकणार आहे, मी पण टाकणार आहे. माझा भरोसा नका ठेवू. पण माझा भरोसा ठेवू शकता, मी तर टाकणारच आहे. केदारचं माहीत आहे, केदारला कधी ड्युटी लागली कामावर तर त्याला तर भेटणार नाही काढायला. काय केदार, तर आपण तर आहे रेडीच. तर चला डायरेक्टली आता तुम्हाला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.